सोलापूरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा आता दाखल झालेला आहे. अवघ्या 94 वर्षाची युवक आरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना थेट पद्मश्री अवॉर्ड जो आहे तो भारत सरकारकडून जाहीर झालेला आहे. साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपल्यासोबत स्वतः मारुती चितमपल्ली आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? 94व्या वर्षी पद्मश्री जाहीर होतोय, काय आहे पहिली प्रतिक्रिया साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी? ते अपेक्षित तर लवकर मिळावं असं होतं, पण नाही झालं. पण उशिरा का होईना दिले त्यांनी, याचा आनंदच आनंद आहे, खूप आनंद आहे. खर तर तुम्ही आयुष्याची सुरुवात जी वन्य प्रेमींसाठी सुरुवात केलेली होती, तिथपासून ते पद्मश्री हा प्रवास नेमका कसा होता? तो प्रवास असाच होता, जंगलातला. हा एकूण सर्व प्रवास जंगलातलाच आहे सर. मी शहरात कधी राहिलो नाही. आयुष्यामध्ये नवीन नवीन जंगलं पाहिली, त्याच्याविषयी लिहिलंय. आपल्या सर्व महाभारत वाचून काढला, त्याच्यातली जंगलं कशी आहेत, सारं रामायण वाचून काढलं. संस्कृत शब्द पाली येत आहे, प्राकृत येत आहे, जर्मन येत आहे, रशियन येत आहे. या सर्व भाषा या जंगलाकरताच शिकले सर मी, काहीतरी नवीन वाचायला मिळावं म्हणून. खर तर वन्य प्राण्यांसोबत, वन्य पक्ष्यांसोबत किंवा वन्य झाडी झुडपे यांच्यासोबत तुमचं आयुष्य गेलेलं आहे. पद्मश्री अवॉर्ड जाहीर होतोय आज. डेडिकेट कोणाला करार हा अवॉर्ड? मुख्यतः त्या जंगलाला करावं, कारण ते जंगल आहे म्हणून प्राणी आहेत. ते डेडिकेटेड करावं. जंगलं राहिली पाहिजेत. जंगलाचा विषय निघाला म्हणून सध्या वाघ किंवा बिबट्या पाहण्याची एक संस्कृती डेव्हलप होत आहे. खास ते पाहण्यासाठी लोक ताडोबा किंवा अन्य ठिकाणी जातात. त्यांना पण त्यांचं आयुष्य आहे, त्या वन्य प्राण्यांना पण त्यांचं आयुष्य आहे. कशा पद्धतीनं मानव संस्कृतीनं त्यांच्याकडे बघितलं पाहिजे? हे पहा बघा, वाघ आहे, हत्ती आहेत, जनावर आहेत, ते आपल्या पद्धतीने राहतात. तर त्यांच्या जीवनातली पद्धत बघण्याकरता बदलू नाही शकत तुम्ही. आता मध्ये ताडोबाला आणखीन काही ठिकाणी वाघ दर्शन ठेवलं, जे वाघासाठी तिथं पाण्याची सोय केली आहे, सर्व सोय केली आहे, हे केलं. पण तिथं वाघ यायला पाहिजे ना, येत नाहीत तिथं. मग त्याला आकर्षण करण्याकरता आणखीन काहीतरी हे चाललेलं आहे ना, ते बरोबर नाही आहे. मी त्याच्याबद्दल आक्षेपही घेतला की तुम्ही हे करू नका. वाघाला त्याच्या ठिकाणी राहू द्या. तुम्ही जाऊन बघा, एकदा जाऊन फिरून बघा ते. आणि हे असलं वाघाला तुमच्यापर्यंत बोलवणं हे योग्य नाही आहे. वाघ जिथे जाते तिथे जाऊन बघा ना तुम्ही. तुमच्या आता घर बसल्या, जीप बसल्या, हे बसल्या, वाघ दिसला पाहिजे असं नाही, असं अपेक्षित नाही आहे. ते तुम्ही जिथं तो आहे तिथं जा. आनंदाचे आनंद आहे त्याच्यात. पण लोक जायला तयार नाही जंगलामध्ये. त्यांना वाटतं की ते लोक सर्व. आता ते मध्ये काय चंद्रपूरला बोरवेल खणल्या टप्प्याटप्प्यावर, आणि त्या बोरवेल मधून त्याला ते पाणी काढून हौद बांधले, हे केले. तर या पद्धतीनं ते जे आपलं चालू आहे ना, ते सर्व चुकीचं पद्धत आहे. आयुष्याच्या 94व्या वर्षी तुम्ही सध्या आहात आणि जंगलाला तुम्ही साधारणतः 40 ते 50 वर्ष तुम्ही दिलेले आहात. काय काय लिहिलेलं आहे आणि काय काय अनुभव आहे तुमचा? सध्या काय लिहिताय? आतापर्यंत काय काय लिहिलंय? मी माझं आत्मचरित्र लिहिलं आणि ते लिहायला मला 12 वर्ष लागले. आणि ते मौज या प्रकाशकांनी ते केलेलं आहे. चकवा चांदन एक वनोपनिषद असं त्यांनी टायटल दिलेलं आहे. तर ते माझं पुस्तक वाचताना
तुम्ही वन उपनिषदात वाचतोय असा भास होतो, तर ते माझ्या संपादकांनी केलेलं आहे काम. ते वन उपनिषद देखील आलं पाहिजे. सध्या काय लिहित आहे? सध्या मी हे जे 1,00,000 नवीन शब्द दिलेले आहेत त्यांचं संकलन करतोय, कारण ते मला लवकर लिहावं लागेल. खरं तर पद्मश्री हा खूप मोठा पुरस्कार आहे. कोणाकोणाची आठवण येते आज? तुमच्या डोळ्यामध्ये आसू दिसत आहेत मला. साऱ्या गुरुजनांची, ज्यांनी मला हे घडवलं फॉरेस्ट ऑफिसर म्हणून, त्या सर्वांची मला आठवण येते. काही लेखक माझ्या आयुष्यात आले, व्यंकटेश माडगूळकर, गोनी दांडेकर, मुलकराज आनंद यांची आठवण होते. आणि खूप सहकार्य दिलं या लोकांनी, त्यांच्यापासून लेखन शिकलो, बरंच हे केलं. आता हे मुलकराज आनंद खंडाळ्याला राहायचे, ते इंग्रजीतले प्रख्यातले लेखक आणि रशियन भाषेचे मोठे लेखक. तर त्यांच्या सहवासात जवळजवळ मी 7-8 वर्ष होतो. त्यांची प्रचंड लायब्ररी होती. ते म्हणाले की तुम्हाला जे आवडेल ते घ्या, वाचा, करा. युगो कसं लिहावं त्यांनी शिकवलं. हे कृपा आहे सर या सर्वांची. खरं तर व्यंकटेश माडगूळकर आणि गोनी दांडेकर हे मराठी साहित्यातले त्या काळचे, त्या वेळेचे खूप दिग्गज आपण लेखक म्हणू शकतो, कवी म्हणू शकतो किंवा साहित्यिक म्हणू शकतो. पण एकूणच ह्या वाटचालीमध्ये सहचारणी ही खूप महत्वाची असते. आज तुमच्या त्या सहचारणी आज तुमच्या सोबत नाहीये. सर्वोच्च पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. तुमच्या डोळ्यामधनं आसवं येत आहेत. कशा आठवणी त्यांच्या जागे करा? आठवण येते का त्यांची? खूप येते सर, खूप येते. आठवण येते, त्या आठवणीतच जगतो मी. थांबूया तिथं, कारण भारत सरकारनं दिलेला हा सर्वोच्च पुरस्कारापैकी एक अशा पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर आरण्य ऋषी, पद्मश्री आरण्य ऋषी आपणाला आता म्हणावं लागेल, त्यांना त्यांच्या स्वतःच्या सहचारणीची आठवण येत असताना अश्रू जे आहेत ते अनावर झाल्याचं चित्र आपणाला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय. कॅमेरापर्सन तौसिफ शेख आणि नागेश चिपासह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.